नमस्कार. गुढीपाडव्याच्या दिवशी मी योगा करत असताना माझ्या डोक्यात एक प्रश्न आला, की आज कितीतरी गृहिणींनी गुढीपाडवा आहे म्हणून वॉकिंग स्किप केलं असेल, एक्सरसाइज स्किप केली असेल. कारण की गुढीपाडवा आहे, सण आहे, खूप कामं असतात सणाच्या दिवशी. अगदीच समजू शकते. पण असा फारसा किती वेळ लागला असता? अर्धा पाऊण तास उशिरा उभारली असती गुढी. कित्येक गृहिणी तर एक्सरसाइज करत पण नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही दिवसभर खूप काम करत असतो घरी, आम्हाला एक्सरसाइजची गरज नाही आहे. पण तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक्सरसाइजची गरज आहे. मला कमेंट करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की किती गृहिणींनी गुढीपाडवा आहे म्हणून एक्सरसाइज नाही केली. मी अगदीच समजू शकते. वर्षभरात जे सण वार येतात त्यांच्याशी आपली श्रद्धा जोडलेली असते, ती आपली संस्कृती आहे. पण आपल्या श्रद्धेला आपल्या आरोग्याचा भक्कम पाया लाभला. म्हणजे आपण आरोग्य संपन्न राहून जर सणवार छान साजरे केले तर किती छान. म्हणजे कितीतरी स्त्रियांना थकल्यासारखं वाटत असते, पाय दुखत असतात, कंबरदुखी असते, तरी पण ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि सणवार साजरे करतात. मग त्यापेक्षा स्वतःचं आरोग्य जपून जर सणवार साजरे केले तर किती छान. त्या सणाचा आनंद द्विगुणित होईल. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्ही ह्या संसाराचा कणा आहात आणि हा कणा जेव्हा स्ट्रॉंग राहील तेव्हाच तुमच्या संसाराची भरभराट होईल आणि तुमचा संसार सुखी राहील. म्हणजे बघा ना, नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून केली, कितपत योग्य आहे हे? गुढीला लागलेल्या कडुलिंबाच्या पानांचा अर्थ असा होतो की आपलं येणारं नवीन वर्ष, पूर्ण वर्ष निरोगी जावं. आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगतो की कडुलिंबाच्या पानांचा अर्थ हा आहे. त्यापेक्षा दिवसाची सुरुवात जर योगा करून केली तर त्यांना जास्त चांगला मेसेज जाईल तुमच्या कृतीतून. म्हणून मला असं वाटते सगळ्या गृहिणींनी, सगळ्या स्त्रियांनी आपल्या दिवसाची सुरुवात जास्त नाही, 15-20 मिनिट स्वतःला वेळ देऊन करावी. काढता येतं वेळ, एकदा करून तर बघा. मुलांनी जर नाश्ता मागितला तर म्हणायचं थांब 15 मिनिट, मला एवढा प्राणायाम करू दे आणि मग मी तुला नाश्ता देते. तुम्ही ठरवून तर बघा, सगळे साथ देतात. हा व्हिडिओ एवढा शेअर करा की पुढच्या येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत सगळ्या माता बहिणींनी आपल्या आरोग्याची गुढी पहिले उभारली पाहिजे. स्वतःला महत्त्व द्याल तेव्हाच घर चांगल्याने सांभाळू शकाल. सो आपल्या आरोग्याची गुढी आधी उभारा. थँक्यू.